मित्रांनो, एका आंदोलनाला मैदान नाकारणं हे साधं प्रशासकीय काम आहे की जाणीवपूर्वक खेळलेला डाव आहे? कारण मुंबईत मराठा समाजाच्या आंदोलनासाठी जरांगे पाटलांच्या टीमने परवानगीचा अर्ज दिला आणि अचानक तेच मैदान दुसऱ्या संघटनेला दिलं गेलं. हा योगायोग म्हणायचा की सुनियोजित रणनीती? हे आज आपण नीट समजून घेणार आहोत. मित्रांनो, हा काही पहिला प्रसंग नाहीये. आधी 58 लाख कुणबी नोंदी सापडूनही प्रमाणपत्र अडकतात, रात्री सर्टिफिकेट रद्द होतात. आता आंदोलनासाठीच मैदानही अचानक आधीच बुक होतं. प्रश्न एवढाच आहे, गोरगरीब मराठा तरुण जेव्हा न्यायासाठी रस्त्यावर उतरतो तेव्हा त्याला रोखायचं कसं, याचं नियोजन आधीच ठरलेलं असतं का? सरकार याला घाबरलंय का? कारण मागच्या आंदोलनाच्या वेळी मुंबईत मराठ्यांनी जे काही आंदोलन केलं त्याला ये बंबई हमको जम गई अशा पद्धतीने जे काही ट्रोलिंग झालं आणि मुंबईचा कचरा करून टाकला, त्यामुळे सरकार मराठ्यांना घाबरलंय का? कारण संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे आणि मैदान नेमकं खरंच नाकारलंय का अर्जच केला नव्हता, हे सगळं सत्य आपण समजून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताठे आणि आपण बघताय सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. मित्रांनो, जरांगे पाटील यांच्या टीमच्या दाव्यानुसार मुंबईतील महामुंबई परिसरातील संपूर्ण मराठा समाजाने आंदोलनासाठी परवानगी मागणारं पत्र आधीच प्रशासनाकडे दिलेलं होतं. मात्र कालच्या एका मुलाखतीत जरांगे पाटील यांनी स्वतः सांगितलंय की मैदान दुसऱ्यानेच कोणीतरी घेतलंय. हे ऐकून सहज प्रश्न पडतो, एकाच वेळी एकाच मैदानावर दोन आंदोलनांची परवानगी कशी दिली जाते? आणि जर आधी अर्ज मराठा संघटनेचा असेल तर प्राधान्य कोणाला मिळालं पाहिजे आणि कोणाच्या सांगण्यावरून मिळालं, म्हणजे कोणाला दिलं दुसऱ्याला? आता मित्रांनो, इथे लक्षात घ्या, एका मुलाखतीत म्हणजे कालच्या ज्या मुलाखतीत त्यांना विचारलं की मैदान नेमकं कोणी घेतलं, याचं पाटलांचं उत्तर असं होतं की ओबीसी समाजाची संघटना होती. आणि आता एका बाजूला मराठा समाज म्हणतो आम्हाला जागा नाकारली आणि दुसरीकडे ओबीसी संघटनांनाही आपापल्या न्याय मागण्यासाठी आंदोलन करण्याचा तितकाच अधिकार आहे. मित्रांनो, इथे मूळ प्रश्न प्रशासनाचा आहे. जर एकाच वेळी दोन सामाजिक गटांना आंदोलनाची गरज भासत असेल तर प्रशासनाने पारदर्शकपणे नियोजन करायलाच हवं. आता याला जबाबदार प्रशासनच आहे की मैदान वाटपात घोळ कोणी घातला? बरं, हे घोळ घालून दोन समाजांना एकमेकांसमोर उभं करायचा डाव होता का? आणि मित्रांनो, हाच खरा धोका आहे. जरांगे पाटील यांनी स्वतः मुलाखतीत सांगितलंय, आम्ही एकमेकांचं चाड पडणार नाही, म्हणजे एकमेकांना शिव्या देणार नाही. त्यांनी संयमी भूमिका घेत स्पष्ट केलंय की दुसऱ्या संघटनेचं आंदोलन आधी होऊ द्या, बघू द्या त्यांचं काय, त्यांचं संपल्यावर आम्ही मैदान वापरू, यात अडचण नाहीये. पण मित्रांनो, ही संयमाची भाषा थोडीशी कौतुकास्पद असली तरी प्रश्न कायम राहतोच की मुळात ही परिस्थिती निर्माणच होऊ दिली गेली कशी? प्रशासनाकडे एकाच जागेसाठी दोन अर्ज आले, तर आधी आलेल्या अर्जाला प्राधान्य द्यायला हा काय हरकत होती? मित्रांनो, हा मुद्दा इथेच संपत नाहीये. या मुलाखतीत जे काही काल मुलाखत झाली त्या मुलाखतीत जरांगे पाटलांनी हे सुद्धा स्पष्ट केलंय की मराठा आणि ओबीसी समाजात राजकीय शक्तींकडून जाणीवपूर्वक तेढ निर्माण केली जात असल्याचाही त्यांचा आरोप आहे. त्यांच्याच शब्दात, एकमेकाला लिफ्ट द्यायची, सरकार एकमेकांना लिफ्ट देतंय, म्हणजेच दोन समाज गटांतील संघर्ष वाढवून मूळ प्रश्न म्हणजे नोंदी, प्रमाणपत्र आणि आरक्षण बाजूलाच सारल्या जातंय, म्हणजे तो विषय दुसरीकडेच भरकटला जातोय, असा त्यांचा दावा आहे. मित्रांनो, हे आरोप गंभीर आहेत आणि याची सत्यता पडताळणं देखील आवश्यक आहे. मात्र एक गोष्ट नक्की बरं का, हे असं खरंच घडत असेल तर हे दोन्ही समाजांच्या हिताचं बिलकुल नाहीये, तर केवळ राजकीय फायद्याचं गणित आहे. मग हे राजकीय फायदा घेतंय कोण? मित्रांनो, विचार करा, एका बाजूला शेतकरी कर्जबाजारी झालाय, दुसरीकडे तरुण बेरोजगार आहे, तिसरीकडे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार थकलेले आहेत, रखडलेले आहेत, अनेक पोलिसांचे पगार बाकी आहेत, अशी अनेक माहिती येते. आणि अशातच जर सामाजिक संघटनांना आंदोलनासाठी मैदानही धड मिळत नसेल तर प्रश्न विचारायलाच हवा की प्रशासन नेमकं कोणाच्या बाजूने काम करतंय, सामान्य जनतेच्या की सोयीच्या राजकारणाच्या? कारण त्यांना माहिती आहे दुसऱ्या गटाला दिलं तर गर्दी होणार नाही, मराठ्यांना दिलं तर मोक्कार गर्दी होईल. आणि त्याच्यात मागचा किस्सा तर त्यांना चांगलाच अनुभवलेला आहे की मुंबई हमको जम गई. आता नेमकं प्रश्न असा आहे की यात राजकारण करतंय कोण? मित्रांनो, जरांगे पाटलांनी स्पष्ट शब्दात बजावलंय की मुंबईची वेळ येऊ देऊ नका. सरकार याचा अर्थ स्पष्ट आहे. जर मैदानाचा हा गोळ, प्रमाणपत्रांचा गोंधळ आणि गोंदींची टोलवाटोलवी अशीच सुरू जर राहिली तर मराठा समाजाचा संयम संपुष्टात येऊ शकतो आणि आंदोलनाची आणखीन तीव्र वळण घेऊ शकतं. कारण तुम्हाला माहिती आहे काय होऊ शकतं एका समाजाच्या आंदोलनाने. सरकारने आता स्पष्ट भूमिका मांडायला हवी. मैदान कोणाला, आधी कोणाला आणि कोणाला नंतर, कोणत्या आधारावर दिलं गेलं हे जनतेसमोर पारदर्शकपणे मांडायलाच हवं. लपवाछपवी बंद करा आणि कोणत्याही समाजाचा आंदोलनाचा घटनात्मक हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न थांबवा. मित्रांनो, हे लक्षात ठेवा, हे सगळे आरोप आणि दावे जरांगे पाटील आणि त्यांच्या टीमच्या विधानांवर आधारित आहेत आणि त्यांनी केलेल्या आरोपांवर आहेत. आता नेमकं प्रशासन आणि संबंधित ओबीसी संघटनांची अधिकृत बाजू यावर वेगळी असू शकते. आता त्यांना नेमकं काय म्हणायचं ते आपण जाणून घेणार आहोत. ती समोर येणं तितकीच गरजेचं आहे. मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे, जोपर्यंत पारदर्शकता येत नाही तोपर्यंत असे वाद निर्माण होतच राहतील.
आणि त्याचा फटका शेवटी सामान्य कार्यकर्त्याला आणि दोन्ही समाजातील ऐक्याला बसतोय. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, हे मैदान खरंच नाकारलंय का, किंवा निव्वळ योगायोग आहे की मराठा आणि ओबीसी समाजाला एकमेकांसमोर उभं करण्याचा एक सुनियोजित डाव आहे, जसं अनेक मीडियांमध्ये आपल्याला दिसतं? आता तुमचं परखड मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सत्य दाखवणारं चॅनल आपलं आहे, त्यामुळे जे काही बातम्या आपल्या असतात त्या सत्य आणि वास्तविक असतात. कोणताही वाद निर्माण करणं हा हेतू मुळात नसतो. हे आधी ध्यानात घ्या आणि मग कमेंट करा. धन्यवाद. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं मला पीसीओडीचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. हे एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107